तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा आवाज वाढवा आवाज। तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी। करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी चराचरी चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो। हा सेवेला गे सेवक झालो। सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो। हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो हे निज चरण। आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो। तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो। सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरण। वाहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवहेरो। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। व स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखीला दारवंटा केला भगवटा आम्हा लागे। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतुन हरी। हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीच्या पांडुरंगाचे लाडकेला डिबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावाने या मानस सुद्धा थरथर कापावं। ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावाय आणि 3 वेळा वैकुंठान पुन्हा माघारी यावं। हे मानवी जन्मामध्ये ज्यांच्या नावाने या म्हणणं सुद्धा थरथर कापावं। यात काय नवल ज्यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन 5 वेद निर्माण करून सांगितला त्या तुकाराम महाराजांचा गोडा असा अभंग आपल्या वडिलांचं महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता निवडला। विठ्ठल हो काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। मिरासी म्हणजे काय? मिरासी म्हणजे परंपरा। आणि काय परंपरा आमच्या वडिलांची? तुझी चरण सेवा पांडुरंगा ही आमच्या मिरासी आमची वडिलांची परंपरा आहे। आणि त्याचनुसार आम्ही सुद्धा तुझी सेवा करणार देवा। उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे। पण हे करत असताना आता हल्लीची लोक आम्हाला हसतील बोलतील पण वंश परंपरेनुसार जसं आम्ही दास होत आलोय त्याच दासानुसार तुझं दास होणार। पण हे जग आम्हाला हसेल पण लाज बाळगणार नाही। तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे। विठाला 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 विठाल विठाल विठाला विठाला विठाला
पडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये. जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं हे गाव राक्षी गाव आणि राक्षी गावातील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे आपल्या भागाचं एक भूषण स्वर्गीय रघुनाथ दादा चंद्रभान झुंबड पाटील. रघुनाथ दादांच्या आपांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. या झुंबड परिवारानं केलेला गोड असा सोहळा. शास्त्रामध्ये गुरुजी दोन बाजू मांडल्यात. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज या परिवारानं केलेला सोहळा आहे, याला कृतज्ञता सोहळा असं म्हणतात. पण आज दादा सुद्धा म्हणत असतील की यासाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड बाबा. या युक्तीप्रमाणे आज दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये माझ्या दोनही बहिणी, दोनही भाऊ. त्यामध्ये भाऊसाहेब दादा आहे आणि खरं तर विठ्ठल दादा आहे आणि दोनही बहिणी त्यामध्ये रुक्मिणी ताई आहे आणि छाया ताई आहे. असा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा. तुकोबाराय अशा मुलांना धन्यवाद देतात. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून गोड असं आयोजन केलं. आज खरं तर आज माझं दुर्भाग्य म्हणावं, एवढ्या गोड अशा कार्यक्रमामध्ये मला येताना थोडासा उशीर झाला. का? माझा प्रॉब्लेम नव्हता, तुमच्या तालुक्याचाच प्रॉब्लेम होता. मी वेळेतच चालतो. पण माझ्या इथं शेवगावमध्ये माझी 1 तास गाडी ट्रॉफिकमध्ये गुंतली. दादांना माहिती. आज तुमच्या इकडे काहीतरी आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये माझी गाडी 1 तास अडकली. मागही गाडी काढायला जागा नाही. शेवटी प्रशासनाच्या पाया पडलं. तिथं 3 पोलीस होते. म्हणलं भाऊ राक्षीला कीर्तन आहे साहेब, राक्षीला कीर्तन आहे. ते म्हणले महाराजांची गाडी काढून द्या. मग त्यांनी तिकडून गाडी काढून घेतली. म्हणून मला इथपर्यंत येण्याचा, नाही तर 12:30लाच इथपर्यंत आलो असतो. एक तर तुमची लोक आंदोलनाला पेटली का ती कवर इज्जत नसते आणि म्हणून 12:30 वाजता इथपर्यंत पोहोचलो असतो मॅपच्या नुसार. पण मला तुमच्या तालुक्यातल्या पोलिसांनी खरं तर सहकार्य केलं आणि इथपर्यंत येण्याचा योग आला. नाहीतर कीर्तन सोडायला चालू असतो गुरुजी इथपर्यंत. म्हणून खरं तर गोड असं आयोजन आणि विशेष तत्वानं बरं झालं भाऊ गुरुजींचं खरं तर आयोजन या ठिकाणी केलं. भजन सम्राट ठेवले म्हणून भजनामध्ये वेळ गेला काही कळालं नाही. म्हणून खरं तर महाराष्ट्रातले गायनाचार्य, ज्यांना गोड असे गायनाचार्य, नवे नवे गायनाचार्यच नाही, महाराष्ट्रातल्या टॉप 10च्या नाही टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, महाराष्ट्रातली गायनाचार्यांची यादी जिथून सुरू होते ते दोनही गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी दोघांकरता वाजवायची. आदरणीय आमचे अत्यंत प्राणप्रिय दोघे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय दोघांची नाव घेतली. एक तर किशोर गुरुजींचं नाव घेतलं का त्यामध्ये गुरुजींचं प्रकाश गुरुजींचं नाव असतं आणि प्रकाश गुरुजींचं नाव घेतलं का तिथं किशोर गुरुजींचं नाव असतंच. म्हणजे ही जोड मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेच आहे. पण प्रसिद्ध असून सुद्धा त्यांचं गायन सिद्ध आहे. असे दोनही गायनाचार्य आदरणीय आमचे अत्यंत प्राणप्रिय माझे गुरुवर्यच म्हणतो मी ज्यांना, आदरणीय आमचे किशोरजी गुरुजी, शेळके गुरुजी आपण उपस्थित राहिलात. आणि दुसरे गुरुजी आमच्या शेवगाव भागाचं भूषण आणि नवे नवे महाराष्ट्र भूषण आदरणीय आमचे प्रकाशजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. दोनही गायनाचार्य अत्यंत सुंदर आहे आणि गोड गायनाची पद्धत आहे. आणि खरं तर आपण त्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलं आणि गोड असं गायन आपल्याला ऐकायला मिळत आहे. आदरणीय महाराज सुद्धा, तुम्ही सुद्धा सुंदर गात आहेत. आदरणीय महाराज आहेत. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं अच्युत महाराज दस्तापूर इकडे काय करायला आले गड्या. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सुद्धा गोड आहात. सगळे टाळकरी आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. महाराज सुद्धा सुंदर वाजवतात. आदरणीय विठ्ठलाबा गव्हाणे आबा, वा आदरणीय गव्हाणे आबांचं सुंदर असं वाजवणं या ठिकाणी ऐकायला मिळतंय. आणि विशेष तत्वानं लहरीचं वाजवणं आहे. वाजवण्यामध्ये अनेक वाजवणार आहेत. पण मला वाटतं आबा तुमच्या हातामध्ये एक विशेष गोडवा आहे. कसा गोडवा आहे? तुमच्या थापेमध्ये मला वाटतं जेव्हा तुम्ही थाप वाजवता सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ त्या थापेतून जाता येतं. असे आबा आहेत. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराज गोड असा साऊंड आणि विशेष तत्वानं गजर हरिनामाचा खरं तर आमचे वैजापूरवरून या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, सिस्टमवाले संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा. वा 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 वा, क्या बात है.
वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे मायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. मग ऐका एकदा टाळी वाजवा. या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला येण्याकरता नाना काहीतरी भाग्य असावं लागतं. का? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. माहितीये आपल्यासारखी माणसं साहेब जगात नाहीये. का? मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाचे महाराज? अपेक्षित उत्तर. कोणाची भूमी आहे? संतांची भूमी. कोणाची? बोला बोला बोला. कोणाची? संतांच्या भूमीमध्ये जन्म झालाय. बरं, संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलात यात काय नवल? ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव काय? कर्नाटक राज्य, महाराष्ट्र. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात पर यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात हा जिल्हा आपला अहिल्यानगर. शाबास. बरं, अहिल्यानगर मध्ये जन्माला आलात गुरुजी यात काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका. मला तुमचा तालुका आवडतो. मी जरी पारनेरचा असलो पण शेवगाव मला आवडतो. का? सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायी वारी करणारा तालुका. बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. स्वाभिमान असलं पाहिजे बोराव. कोणता तालुका? शेवगाव. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता तालुका आहे? शेवगाव. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका शेवगाव. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा तालुका सुद्धा शेवगाव. नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा कपाशीचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा. बोला ना, बोला मोठ्यानं बोला ना. शेवगाव. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारी लोक सुद्धा शेवगाव. सगळ्यात जास्त विठुरायावर, ज्ञानोबाराय, तुकोबारायाच्या विचारावर प्रेम करणारा तालुका सुद्धा शेवगाव. सगळ्यात जास्त बाण कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तुमचा नाही. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला मग जगणं गोड असावं. किती गोड असावं? आता जागा ए आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा ए आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, सरळ करा. आता जागा रे भाई नो जागा. क्या बात है, वाह वाह. आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. वाह गुरुजी, आबा वाह आबा. आता जागा, जागा, आता जागा रे भाई नो जागा. हे चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा. चोर निजल्या नाडोनी बागा. क्या बात है, वाह गुरुजी. नाडोनी बागा. हे चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा. चोर निजल्या नाडोनी बागा. चोर निजल्या नाडोनी बागा. हे आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. अरे वा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. ए आता जागा, आता जागा, जागा, आता जागा रे भाई नो जागा. बाबा आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे भाई नो जागा. भाई नो जागा. क्या बात है, वाह. भाई नो जागा. एकदा टाळी वाजवा यांच्याकरता. वा सुंदर गायला. महाराज म्हणले मग चोर निजल्या नाडोनी बागा. महाराज आवाज सांगायला लागले या जगतातलं महत्वाचं गणित काय करावं. जगतामध्ये आम्ही आलोत ना तर भजनच गोड असावं.
ज्या माणसाचं भजन गोड आहे ना त्याला जीवनात कसलीच तकलीफ होत नाही महाराज. का? प्रमाणच आहे. देवे दिला देह भजना गोमटा. बरं शास्त्रात अजून असं सांगताय की माणसानं, बरं काय आवाज येतो ना माझा, ऐका ना, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे असं शास्त्रात लिहिलंय. किती वेळा? बोला बोला, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करता? राक्षीवाली काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय, हा बरोबर आहे, हा, आणि एकदाच आंघोळ करता. वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणलेत कबीरदास महाराज. अरे आवटा हात का मानव दिया, अरे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक से माना कोया. नाना बरोबर ना. मग भजना करता आलोय बरोबर. भजनच माणसाचं गोड असं. आमच्या इकडचे भजने पारनेरकडचे, शेवगावकडचे नाही सांगत बरं का. रात्रभर भजना जातात गुरुजी. आखी परातभर गुळ एकच भजण्यात संपितोय आणि एकच अभंग म्हणते घरी जाते. अरे निदान जेवढं खाल्लं तेवढं तर म्हण. मानवी जन्मामध्ये आलोत ना तर भजन माणसाचं गोड असावं. का गुरुजी? हल्लीच्या काळामध्ये का देव भेटत नाही सांगू का? हे बरं का, ऐका ना, आई बरं का, हल्लीच्या काळामध्ये आबा कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. मग देव मिळवायचा आहे तर भाव आणि प्रेम लय महत्वाचं आहे. तुकोबारायचं तर प्रमाण आहे, थोर प्रेमाचा हाचे दुष्काळ तयाला. मग भावाचा आणि प्रेमाचा देव भोकेलाय. मग देवाजवळ अर्थता भावाचीच आहे, पण ज्याच्याजवळ निस्ता भावही महत्वाचा आहे त्याच्याजवळ भजन सुद्धा असलं पाहिजे. कारण की का? भाव इज इक्वल टू प्रेम. हे जर एकत्रित केलं तर परमानंद हा रस द्विगुणित होतो. आणि परमानंद हा रस जर द्विगुणित व्हायचा असेल तर महाराज म्हणले एक काम करा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नाय, तेरे बिना जीवा सुख नोय. वा गुरुजी. रती माई दुखाची जनती, रती माई के दुखाची जनी, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनीती. रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची मग एकदा टाळी वाजवतात गोड. ऐका ना, महाराज म्हटले मग देव एक करावा. आणि ज्याने एक देव केला नाही, फक्त देव मिळवण्याकरता सुद्धा भाव शुद्ध पाहिजे. आणि प्रमाणच आहे, संतांचं प्रमाण आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग मानवी जन्मामध्ये आम्ही भाव आणि प्रेमच त्याच्या चरणाजवळ लावलं पाहिजे. का भाव आणि प्रेम लावला पाहिजे? जगताच्या मालकाला तेच अपेक्षित आहे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाचे दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव
सोडनिया वा वा देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून आला देवा भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा टाळी वाजवा टाळी वाजवा नाही सारखं त्यांच्यासारखं गायता येऊ द्या ते गातात ना त्या गाण्यावर शतदा माणसानं प्रेम करावं किती गोड गायलं गुरुजी तुमच्या दोघांच्या आवाजात त्यांना एक ईश्वराने एक वेगळी तार दिलेली गुरुजी बरोबर आबा बरोबर ना हे गायला लागले आमचे किशोर गुरुजी प्रकाशजी गुरुजी गायला लागलं की असा सात्विक भाव तयार होतो आणि सात्विक भाव तयार झाला की सात्विक भावातूनच देवाच्या चरणाजवळ जाता येतं तामसी वृत्तीतून कधीच देवाजवळ जाता येत नाही गुरुजींच्या गाण्यामध्ये सात्विक तत्व आहे मग महाराज म्हणले देव भावाचा भुकेलाय पण हाची दुष्काळ तयालाय मग महाराज म्हणले मग भावाचा आणि प्रेमाचा सिस्टीमवाले या जगतामध्ये देव भुकेलाय ना तर जगतातली ती महत्वाची भूमिका आम्ही लावली पाहिजे का लावली पाहिजे आई भावानंच देव मिळतो ना बरं का तर मग माझं म्हणणं आहे आज आमच्या झुंबड परिवारानं तेच भावानं आणि प्रेमानं देव मिळवण्याचं गणित जोपासलंय आज माझे भाऊसाहेब दादा विठ्ठल दादा कुठं बसलेत मला माहिती नाही माझी रुक्मिणीताई माझ्या छायाताई दोघी जणी कुठं बसल्यात मला काय माहिती नाही पण आके आज मला वाटतं रघुनाथ दादांचं जर वर्णन करायला गेलं ना आपल्या पप्पांचं बाबांचं वर्णन जर करायला गेलं ना तुमच्या डोळ्यातून पाणी येईल सांगून जाईल मी बाप लिहून जाईल बोलता बोलता बोलेल मी कदाचित मी बोलता बोलता सांगून जाईल आज मी रघुनाथ दादांबद्दल येताना 4 शब्द लिहिलेत मला लिहायची सवय मी लिहिले गुरुजी त्यांच्याबद्दल येता बाबा तुम्ही इतके मोठे आहात की तुमच्या इतकं जगतामध्ये मोठं कोणी नाही या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा या किविलवाण्या छायाताईची रुक्मिणीताईची भाऊसाहेब दादांची विठ्ठल दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते असं म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा हो या अगर मवाली बाप तो अपने आंचल में छुपा लेता है अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत बाप तो बाप होता है क्या बात माझ्या छाया अक्कीला विचारा हे रुक्मिणीताई मला वाटत नाही तुम्ही कुठे बसल्यात मला माहिती नाही पण आज दोघींना जर विचारा ना अक्के तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत तर त्या दोघींच्या डोळ्यात पाणेल आके तुम्ही दोघी सांगताल की दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप जिवंत होता ना माझी आई जोपर्यंत जिवंत होती ना तोपर्यंत माझं माहेर तुम्ही माहेरला यायच्या आणि माहेरी आल्या की तुमच्या आईनं तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकावं पण माहिती का तुम्हाला हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता बरं का बाप अरे बापा इतकं जगात मोठं कोणी नाही म्हणूनच तुकोबाराय म्हणतात ना बाप पाठीशी असावा आई बापाबद्दल कोणी बोलत नाही पण अंगावर फाटके कपडे घालतो आपल्या लेकरांना चांगली कपडे घेऊन देतो त्याचं नाव आहे बाप आणि या जगतामध्ये बाप पाठीशी असावा का माहिती का या जगतामध्ये बाप इतकं मोठं कोणी नाही अरे आठवत असेल तुम्हाला तुमच्या लग्नातला प्रसंग आठवत असेल तुम्हाला लग्नातला प्रसंग कधीच रडला नाही गड्या तुमचा बाप पण त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तुमच्या गळ्यात पडून रडला तुमचा बाप अरे बापा इतकं मोठं जगात कोणी नाही म्हणूनच बाप पाठीशी असावा तू को बरं आहे तेच शब्द लिहितात हे बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली
एकाएकी केला मीरासीचा धनी एकाएकी केला मीरासीचा धनी एकाएकी केला मीरासीचा धनी. क्या बात आहे, वाह. मग बाप मोठाच आहे पण बापाबद्दल कोणी सांगत नाही, कोणी लिहिलं नाही, त्याच्याबद्दल कोणी बोललं सुद्धा नाही. मग मी बोलेला आज बाप. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतल्या बा. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगांना सांगितले, पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. अरे मुलाला आई सुद्धा उचलून घेते आणि बाप सुद्धा उचलून घेतो, पण विज्ञानाला सुद्धा मान्य करावं लागलं की आपला बाप मोठा आहे. लहानपणी आई उचलून घ्यायची नाना आपल्याला. पोराव कुठं घ्यायची रे आई उचलून घेताना? आई उचलून घेताना आई कुठं घेते? आई उचलून घेताना आपल्याला लहानपणी कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा कुठं घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्ही म्हणता ना असं का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? तर सांगू का, आई हा विचार करते की जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून आई मुलाला समरेषेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो ना. बाप त्याच्या पुढचा विचार करतो, अरे जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाचं अंतकरण लय मोठं आहे. लोकांचा बाप कुठपर्यंत सांगू गुरुजी? माझा बाप सांगायला आज मी. अरे लोकांची माय लोकांचा बाप सांगून सांगून लोक फार, आता खरं तर फार युट्यूबला कीर्तनं पडली, पण मी सांगून जाईल आज थोडंसं नवीन सांगल. माझा बाप सांगल, एखाद्या कंपनीची गाडी बनवताना त्या इंजिनियरच्या त्या गाडीची फायरिंग कमी जास्त झालेली लक्षात येत नाही. माझं सांगणं आहे गुरुजी, अनुभवानं बोलतोय, कमी जास्त झालेली फायरिंग इंजिनियरला सांगता यायची नाही दादा. पण सांगू, माझे आई वडील जगातले असे एकमेव इंजिनियर आहेत की आपल्या लेकराची गाडी रात्री 3 वाजता 4 वाजता किती वाजता घरी येऊ द्या, गाडीच्या आवाजाच्या फायरिंग वरून त्यांना कळतं की आपल्या लेकराचीच गाडी आहे. जगातले जर सगळ्यात मोठे इंजिनियर कोण असतील तर ते आपले आई वडील आहेत. आई वडिलांसारखं इंजिनियर किंवा त्यांच्यासारखं आपल्या लेकराचं हित जोपासणारे या जगतामध्ये कोणी नाही. उगाच तुकोबा राहिली ती नाही, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त, अरे ऐसी कळवळ्याची जाते करीला भावी न प्रीती. पण बोलता बोलता आताची तरुण पोरं, तुमचं नाही सांगू, तुम्ही जेवढे कीर्तनात बसले तेवढे चांगले. हा आताची सहजच तरुण पोरं आपल्या आईला म्हणतात, ए आई तुला काय कळत नाही, तू ग बस. म्हणतात ना, बोला ना तुम्ही जरा माना हलवा ना. हा बरोबर बोलतात ना, बोलतात ना आजी बोल की जरा. हा बोलतात. मला वाटतं जी पोरं म्हणतात ना आईला काही कळत नाही त्याने विचार करावा, अरे आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी बोला ना मिरचीची पावडर नक्कीच भरली असते. जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. मग बाप आणि आई पाठीशी असावे, आणि हे पाठीशी असण्याकरता त्यांच्या विचाराची कर्तृपात्रता आम्ही जोपासली पाहिजे. आज आमच्या रघुनाथ दादांबद्दल फारसं काही बोलण्याजोग आहे. अरे या बाबांनी सुद्धा आमच्या करता काबाड कष्ट केले, आणि काबाड कष्टाच्या विचारातून सुद्धा आज त्यांनी आम्हाला घडवलं आणि वाढवलं. म्हणूनच बोलून जाईल काय असतं बाप. माझ्या डोळ्यातली आशवा, माझ्या डोळ्यातली आशवा, कोणी माईनं पुसताना उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या पाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं एक शिकातर लावलेली. मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप मोठाच आहे, आणि बाप जर मोठा असेल तर त्या बापाची मिराशी आम्ही जोपासली पाहिजे. ही जर मिराशी जोपासली तर हीच पांडुरंगाची सेवा होणार आहे. अभंगाचं पहिलं चरण, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. देवा गुरुजी, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या वडिलांची
टाळी वाजवली तर फार गोड होईल. वा 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 गुरुजी, याच्यातला दुसरा अंतर आहे ना, तुला आवडतो मला. हे तुम्ही कोई, तो लय गोड अंतर आहे महाराज बर का. हे अगदी हे गाणं गाण्याकरता सुद्धा तितके गायक हुशार असावे लागतात. मी शृंगार रसात बोलत होतो आणि ते बरोबर शृंगार रसातच बोलले. हे खरं महत्वाचं आहे. आबा शास्त्रानं 9 रस सांगितले. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, रौद्र, शांत, विभत्स, हे 9 रस सांगितले. आणि कीर्तनकार ज्या रसात बोलतो त्याच रसात गायकानं चालल्या आवली पाहिजे. हा बरोबर आहे ना. म्हणजे आम्ही वीर रसात बोलतोय त्याने मग हा सांगतो तुम्हा तुझा वय घरी वय घरी वय जुळतच नाही ते. हा जुळतच नाही. महाराज म्हणले या जगतातलं महत्वाचं गणित आम्ही तो देव खरं तर त्या मिराशीनुसार जोपासला पाहिजे. थोडा मॉनिटर का मिराशीनुसार. तुकाराम महाराजांना विचारलं मिराशी जोपासली तर काय होईल. तुकाराम महाराज म्हणले मागे पुढे उभा हे सांभाळित आलिया घात निवाराया. मग कसा देव सांभाळ करतो थोडासा पुरावा सांगतो. वेळ कमी माझ्याकडं, आता कमी बोलात चांगले रण काढायचे. जरा बोला. जुन्या काळात आई आपल्या घरामध्ये पितृजीव घालायचो, बरोबर ना ग. बोला ना बोला ना. तुम्ही जरा माना डोलवा म्हणजे मला तरी कळण आहेत का गेल्या झोपी. जरा बोला चला. हा हा जुन्या काळात पितृजीव घालायचो ना, बरोबर ना. हा किंवा नाही, हा किंवा नाही. हा हा असं मागच्या नाही. तुम्ही पण बोला चला, त्यांच्याकडनं घात करू. हा हा जुन्या काळात पितृजीव घालायचो, बरोबर ना. कोणत्या महिन्यात जीव घालायचो. मराठी महिना, मराठी महिना भाद्रपद. हा भाद्रपद महिन्यामध्ये स्वर चालू करा. भाद्रपद महिन्यामध्ये आपण आपल्या घरी पितृजीव घालायचो. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृ. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय बोला ना. जिजाबाई. आणि आवली जिजाबाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा, कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. हे जे चरित्र लिहिलंय ना हे संत कवी मैपती महाराजांनी लिहिलंय. आपल्या नगर जिल्ह्यातलं वैभव, जगातली शेवटची संत संत कवी मैपती महाराज. त्या मैपती महाराजांकडे एक माकडीण होती. तिचं नाव सुंदरी होतं. काय नाव होतं बोला ना. काय नाव होतं. सुंदरी. अरे ती सुंदरी ना महाराज मैपती महाराज भजन करायचे ना गुरुजी, त्यावेळेस ती टाळ्या वाजवायची. पण वाचन नव्हती तर चिरचिर करायची आणि टाळ्या वाजवायची. अरे माकडाला कळालं रे विठ्ठल बाजनात टाळ्या वाजवा. पण अजून काही माणसांना कळालं नाही बाजनात टाळ्या वाजवा. आणि ते टाळ्या वाजवायची, टाळ्या वाजवायची सुंदरी. आणि टाळ्या वाजवत असताना एक दिवस त्या मैपती महाराजांचं प्रवचन चालू आणि महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तसाच प्राण सोडून द्यावा. माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य असावं लागतं, भाग्य. आणि ते ना संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र. आणि ते मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र इतकं गोड. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. आणि तुकाराम महाराज म्हणले जातो रानात, कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन येतो. महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा
आणि टाळ कशाचे होते? दगडाचे टाळ. किती गोड म्हणायचे माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळे. संपले आपलं कीर्तन, एक 10 मिनिटं फक्त म्हणणार माझ्याबरोबर. तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता काने देव तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता काने हे दगडाच्या टाळामधून गायले अभंग. आवाज आला पाहिजे महिला मंडळी. हा ए बोला विठ्ठला बाबा विठ्ठला म्हणा बोला विठ्ठला बाबा विठ्ठला. करवा विठ्ठल जीवे भावे करवा विठ्ठल जीवे भावे येणे सोस म्हणा झाले हाव भरी येणे सोस म्हणा झाले हाव भरी. वारा शिखर वा वा. महिला मंडळ आवाज आला पाहिजे. डबलाची गोष्ट ऐक सके बाई नबलाची गोष्ट ऐक सके बाई कुंभरान बाळा तुडवेल पाय हे हसता खेळता कुंभरान बोलता तुडवेल बाळ त्याची ज्योती नाही. नवलाची गोष्ट ऐका सखे बाई कुंभारान बाळा तुडवेल बाई कुंभारान बाळा तुडवेल बाई. एकदा टाळी वाजवा तुमच्याकरता. लय गोड म्हणा. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा काय आवाज निघतोय तुमचा. लय गोड. असं वाटतं मांडपातली एखादी म्हातारी उचलून तुमच्या वावाळावा आणि परत ठेवून द्यावा. फेकून नको लागल तिला. लय गोड. हा आणि यांचा तर आवाज लईच मोठा ना महाराज. तरी म्हणलं सरकार यांना 1,500 रुपये महिन्याला का देते मला आज कळलं. हा वा लय भारी बरं का. आज लय भारी. हा पण खरं खरं बोलायचं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. खरं खरं बोलणार तुम्ही. माना हलवा ना. खरं खरं बोलणार का तुम्हाला पांडुरंगाची शपथ. तुम्ही घरामध्ये काम करता का काय? सगळ्या घरामध्ये काम करता का नाही? करता का नाही? खरं खरं बोलायचं. घरामध्ये काम करत असताना शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता लोकांची कुटाने करता. शपथ आहे पांडुरंगाची. खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या धन्य माता पिता दयाची अख्खा महाराष्ट्र हिंडलो पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा वा. पण एक सांग काय मी तुम्हाला 3 चाली शिकवल्या. म्हणलात ना तुम्ही माझ्या मागं. म्हणला हे आई आजी बोललात ना. खरं खरं बोलायचं. आज तुम्हाला सांगतो आज आमच्या रघुनाथ दादांच्या प्रथम पुण्यस्मरणातल्या कीर्तनातून काही नेऊ नका. मला वाटतं एवढ्या 3 चाली जरी तुम्ही शेतातल्या आणि घरातल्या कामामध्ये म्हणलात ना आजची पुण्यतिथी निमित्ताची खरी आदरांजली आपली सार्थकी लागली. बस एवढं करा. बस एवढं पार मारतं जरी आपल्याकडून घडला. हे कीर्तन आपल्या करताय बरं का. आणि तुकाराम महाराज निघाले भजन करत करत. जुन्या काळात आहे ना माता माऊल्या वावरात जायच्या. आठवते का? आणि वावरात गेल्या गुरुजी एक मोठं रिंगण तयार करायच्या. आणि रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या. त्या रिंगणावर ओतायच्या. ओतलं का तुमचा मालक यायच्या आणि त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. कडक झाली का परत तुम्ही गावात जायच्या. शेणाच्या पाठीमध्ये शेण आणायच्या आणि ती जागा सारवायच्या. त्या जागेला आपण काय म्हणायचो? बोला मोठ्यानं बोला. काय म्हणायचो? बरोबर काय म्हणायचो? काय म्हणायचो बोला ना. खळं म्हणा.
मोठ्यानं बोलायचा काय म्हणायचो खळं म्हणायचो. आता जर तुम्हाला कळतंय खळं, मला वाटतं तुम्हाला कळतंय खळं, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळं. तेव्हा ते व्हॉट इज दिस खळं काय कळणार त्यांना खळं. तुकाराम महाराज खळ्यावर पोहोचले. सावकाराच खळं. सावकार म्हणले इकडे या. ओ तुकशेठ इकडे या. एवढा गो करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार, आज काय जमणार नाही. आज आमच्या घरी पित्र आहे आणि मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हणले निष्ठ लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले त्याचे वंदाबी पावले. महाराजांनी घेतली ती मोगरी आणि लागले गावाच्या वांबे आणायला. गावाच्या 5 पेंड्यांना आपल्याकडे काय म्हणतात, गावाच्या 5 पेंड्यांना 5 सुंदा घेतला. 5 सुंदा लागले भजन करायला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन करा सगळे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम. टाळी वाजवायची म्हणायचे गुरुजी माग. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला. कृष्ण हरी. आणि मग तुकोबा असं भजन करत करत निघाले. पांडुरंगजी महाराज झुंबड महाराज या ठिकाणी आले. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित राहिला. महाराज मी सांगत होतो की तुकोबारायच्या घरी पित्र होती. तुकोबारायच्या घरामध्ये पित्रजीव घालण्याकरता जगाच्या मालकाचा अट्टास. मग तुकाराम महाराज निघाले आणि त्या धान्य आणण्याकरता ज्या निघाले होते दिशेनं त्या सावकारानं तुकाराम महाराजांना गहू करण्याकरता लावलं. कारण की का त्या काळात चोऱ्या व्हायच्या म्हणून सावकार थोडासा गोंधळला होता. आणि तुकाराम महाराजांकरता खरं तर त्यांनी सांगितलं की भजन करा. ते खरं तर त्या ठिकाणी गहू करू लागा. तुकाराम महाराज लागले गहू करायला. आता पांडुरंगानं तिकडं पांडुरंगाला लागली काच का आता यांच्या जर घरी पित्र नाही जीव घातली तर आज आपल्याला शिव्या खाव्या लागतील. कोणाच्या? जिजाबाईंच्या. आणि जिजाबाईंच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं मारुत्र्याला बोलवलं. मारुत्र्या इकडे या. मारुत्र्याला म्हणले बैल व्हा. मारुत्र्या म्हणले इम्पॉसिबल, हे शक्य नाही. का शक्य नाही? का शक्य नाही? अहो म्हणले माझं काही क्रेडिट आहेच का नाही. माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं तरी माझा विषय हार्ड आहे. आपलं मारुत्र्या म्हणले जमणार नाही. का जमणार नाही? म्हणले माझं गणित मोठंच आहे. संतांनी माझ्यावर अभंगलेले शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता आणि काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. एवढंच नाही, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला दराया. फार मोठं वैभव आहे माझा बा. मग मारुत्र्या म्हणले मी बैल व्हायला तयार नाही. पण पांडुरंग परमात्मा म्हणले माहिती का मारुत्र्या तुम्हाला बैल कोणा करता व्हायचे माहिती का? मारुत्र्या म्हणले कोणा करता? अहो ज्यांनी तुमच्या करता अभंगलेला ना तुकोबारायण करता, अहो त्याच तुकोबान करता तुम्हाला बैल व्हायचंय. मारुत्र्या म्हणले त्या तुकोबान करता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुत्र्या बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात बरोबर बोला? किती बैल असतात? 4. 2 असतात बरोबर 2. आता एक बैल देवाना तयार केला. आजी कोणता ग सांग ना? कोणता? मारुत्र्या बरोबर ना? कोणता आजी बोल ना? मारुत्र्या. आणि दुसरी आग मारली हनुमंतरायला बरोबर ना? हा म्हणते ते बघा ते पाहिलं का? अगं मारुत्र्या ना हनुमंतराय एकच. मग मारुत्र्याला म्हणले तुमचा मित्र कोण? आता मला वाटतं आजी मला वाटतं ना प्रत्येकाच्या गावात एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना. एखादा कवाय ना पार एखादा कवाय ना. आजी तुझी कवाय ना एखादी मैत्रीण अगदी राव होटू काय ना असतेच. मारुत्र्या म्हणते दातान ओळखलं तुम्ही शेर लावते झाकून ठेव. हा आणि मग मारुत्र्या म्हणले मा मित्र एक कोण? गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या. हा गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले मारुत्र्या लागलं नाचायला. आमच्या पप्पाने गणपती
आणला मारुत रे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा अशी 2 बैल गाडीला झोपले. पांडुरंग बाबा 2 बैल झोपले. आता ती बैल काय साधी होती? एक जीवाचा अवतार होता ना एक. बोला ना एक जीवाचा अवतार होता ना एक. ते जुनं गाणं होतं तुम्ही पोळ्याला म्हणायचे, आठवत तुम्हाला? कोणतं गाणं? जीवा शिवाची बैल म्हणायचे का नाही? आता नाही राहिलं ते. आणि आता गाणं अपडेट केलं महाराष्ट्रातल्या लोकांनी. पाटलाचा असू द्या हा ते गाणं अपडेट झालं. आणि मग आहे ना जुना काळ होता. देवानं बैल तयार केली. 12:15ला 2 मिनिटं कमी असताना देवानं 2 बैल गाडीला झोपली. हे गाडी तयार केली. आता देवानं गाडी तयार केली. सगळ्यांचा नाद करायचा पण तुमच्या शेवगावकडच्या पिकअप वाल्यांचा नाही का? मला आता 2-3 पिकअप निघल्या आणि इथून पुढे निघलो ना शेवगाववरून प्रकाश गुरुजी मला 2 पिकअपे लागल्या. एकानं फाळक्याव काय लिहिलं तर माहिती का? फाळकच म्हणतो ना ते माच. फाळक्याव काय लिहिलं तर माहिती का? बघतोस काय रागाणं आणि वर टेक केलं वाघानं. म्हटलं वर वाघ. आणि पहिला वाघ निघून गेला. दुसरा वाघ आला. दुसऱ्या वाघानं काय लिहिलं तर माहिती का? आला बाया दाजी बा. हा काय लोक नाव टाकतील काय सांगता येत नाही. देवानं गाडी तयार केली. एक गाडीमध्ये कणी भरली. लापशी करता काय असती? बोला ना. लापशी करता कणी भरली. लापशी गोडवण्याकरता काय लागतो? गुळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असती विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गाईचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हणलं का तूप? मी मम्मी म्हणते चप. राहिलंच नाही तूप. देवानं गाडीत तूप भरलं. गाडी निघाली पंढरपुरातून. पंढरपूर कुठे वर्णन करतात महाराज. वर्णन करतात भीमा तिरी एक बसविले नगर. भीमा तिरी एक बसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे. सुख देईला विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे. सुख देईला विसावा रे. आणि मग गाडी पंढरपुरातून निघाली. गाडी जायची होती तुकोबारायच्या दारात. जिजाईंच्या दारात खरं तर तुकाराम महाराज नव्हती पण तुकाराम महाराज तिकडं खरं तर पित्राकरता सामग्री आणण्याकरता गेले होते. पांडुरंगानं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं आणि जिजाईंनी हाक मारली. जिजाई बाहेर या. तुकाराम महाराजांच्या आवाजातच जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या आणि जिजाईंनी ती महाराज बघितलं. महाराज गाडी बघितली. गाडीची बैल बघितली. जिजाई म्हणल्या हे आमचे महाराज असू शकत. आमचे हे महाराज असू शकत नाही. डाल में काला नहीं डालच काली लगती मुझे. इधर दया इधर कुछ तो गड़बड़ है. नहीं कळालं? हाँ अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते है. साळुंके के हाँ सर जरूर इधर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. हा काही ना आता कळलं. काही ना घरी गेल्यानंतर शियाडी पाहिलं कळलं. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई आंबाबाईकडे गेल्या. आंबाबाई आमचे मालक आज बदललेत. आमचे महाराज आज बदललेत आणि परमार्थ सोडलाय. प्रपंचाला लागलेत. त्यांची बुद्धी ना अशीच राहू द्या. तुमच्या अजून दा उपवास करते. आंबाबाई म्हणले तुमचं पिरले डोकं. हे आलेत ना हे आमचे आलेत. तुमच्या अजून गौच करतात तिकडे खाळ्यावर. आता काय करावं? सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. सांगू का? तुकाराम महाराज म्हणतात मी मिराशी जोपासली त्याची सेवा केली. परिणाम मागे पुढे उभा. मागे पुढे उभा. मागे पुढे उभा राहे सांभाळी.
क्लोजिंग करता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा आबा काय तुमचा हात म्हणजे आबा मध्ये कुठं कसं हात घालील काय सांगता येत नाही. बरोबर मधल्या मध्ये काय म्हणजे जी वाजवण्याची पद्धत आहे ना आबा ती तयारीची तर आहेच आहे. पण सांगू का वाजवण्यामध्ये एक तुमच्या ना सरस्वती मातेने काहीतरी वेगळंच भरलंय आबा गोड बरं का. आणि म्हणून ऐका ना महाराज म्हणले मग देव सांभाळ करतो. देव सांभाळ करतो आणि मग कधी सांभाळ करेल ज्यावेळेस आम्ही आमची मिराशी जोपासू ना त्यावेळेस देव सांभाळ करेल. आणि देव सुद्धा त्यांचा सांभाळ करतो ज्यांनी खरं तर आपल्या जन्मातलं तत्व जोपासलं. मग जो देव सांभाळ करणार आहे त्याचं एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाये विठोबा गुणीजनांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय सगळेच टाळकरी आहेत. आबा आपण सुद्धा सुंदर वाजवलं. विशेष तत्वानं माझ्या भाऊसाहेब दादांना आणि विठ्ठल दादांना मी धन्यवाद देईल. आणि माझ्या दोनही बहिणी रुक्मिणी ताई छायाताई या चौघांनाही धन्यवाद देईल की एवढं गोड नियोजन केलं. हे मंडळी अनेक पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. ही मंडळी खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत. आदरणीय प्रकाशजी गुरुजी आदरणीय किशोरजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आबा आपण सुद्धा सुंदर वाजवलं. ज्ञानेश्वरी मंडपवाल्यांनी सुद्धा साऊंड गोड लावला त्यांचे सुद्धा आभार. खरं तर आदरणीय आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पांडुरंगजी महाराज झुंबड गुरुजी. खरं तर मला वाटतं मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिराचं काम चालू असताना या परिवारानं एक सात्विक भावनेनं खरं तर 11,000 रुपये त्या मंदिराकरता दादांच्या पश्चात देणगी देण्याचं कबूल केलं आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि खरं तर या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देत असताना महाराजांचा मी सत्कार करतो. आणि कीर्तन संपल्यानंतर पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय. वंश परंपरा दास मी अंकित. 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 तुका मोकलीत लाज कोणा. तुका मोकलीत लाज कोणा. उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. तुका मोकलीता लाज कोणा. तुका मोकलीता लाज कोणा. उपवास पारणे राखीला दानवता. उपवास पारणे राखीला दानवता. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा हो आम्हाला गिर केला भोगवटा आम्हाला
केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला भोगवटा आम्हाला उपवास पारणे रखिला दारवटा उपवास पारणे रखिला दारवटा जोरात टाळी वाजवा एकदा. गोड असं कौतुक करावं अशी गोड शेवटची चाल. आदरणीय महाराष्ट्र भूषण आदरणीय प्रकाशजी गुरुजी कातकडे आणि आदरणीय किशोरजी गुरुजी शेळके आदरणीय आबांनी सुद्धा सुंदर वाजवलं. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सानप महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, भजनी मंडळ असेल, विनेकरी बाबा असतील, सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गेल्या 2 तासामध्ये आई तुम्हाला जास्त त्रास दिला बरं काय. गेल्या 2 तासामध्ये एखादा चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे बोलेले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा असेल त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी 4था म्हणून माफ करा, ज्यांना 1ही नसेल त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप लय श्रीमंत आहे. हे ज्याच्या गळ्यात आहे ना त्यांना आळंदीला जाऊन बघावं. अरे आपला बाप श्रीमंत आहे. किती? आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. इतका श्रीमंत आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकर का नसणार. आणि म्हणूनच आता झालेली सेवा समर्पित, शेवटची चाल संपन्न झाली. वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय